नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर महिला व बालविकास विभागाअंतर्गत जवळपास 8,669 पदांच्या पदभरती संदर्भात एक महत्त्वाचा GR प्रसिद्ध झालेला आहे, ज्यामध्ये किती पदे सध्याच्या स्थितीमध्ये मंजूर करण्यात आलेली आहेत आणि त्यानंतर खूप जणांचा क्वेश्चन्स असतो की अंगणवाडी सेविकेसाठी कधी भरती वगैरे होईल. तर अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहेत. त्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर सरळ मेन विषयाकडे जाऊयात की एक शासन निर्णय जो की ICDS विभागाचा आहे, या ठिकाणी सुधारित आकृतीबद्ध वगैरे मंजूर केला आहे. म्हणजेच पदे भरण्यासाठी एक पद्धतीनं अनऑफिशियली एक मान्यता वगैरे तुम्हाला मिळालेली आहे. आता हा जवळपास 10 एप्रिल 2026चा आहे. तर या आकृतीबद्धामध्ये नेमकी कुठल्या संवर्गाची पदे आहेत आणि किती आहेत, या पद्धतीनं हा त्यांनी गोषवारा वगैरे दिलेला आहे. सो व्यवस्थित पाहून घ्या. आता याच्यामध्ये गट अ आणि ब लेवलचे पदे हे आपण काय सरळ सेवेची तयारी करतो, त्यामुळं हे सोडून देणं आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. बाकी बघायला गेलं तर गट क मध्ये ओके, हे तुम्ही पाहू शकता. जवळपास जी काही पदे तुम्हाला दिसत असतील, परिवीक्षा अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक वगैरे, तर ही सर्व पदे त्यांनी सांगितलेली आहेत. या शेवटच्या रकान्यामध्ये जी ओव्हरऑल मंजूर पदे आहेत ती त्या ठिकाणी आहेत. ओके, तर व्यवस्थित पाहून घ्या. हळूहळू का असे ना स्क्रोल डाऊन वगैरे करतो. सगळ्यात महत्त्वाचं पर्यवेक्षिकेकडे जाऊयात आपण. तर जी काही पर्यवेक्षिका आहे, स्पेशली करून अंगणवाडी पर्यवेक्षिका तुम्ही म्हणू शकता किंवा हे त्याच टाईपचे आहेत. ओके, तर या पर्यवेक्षिकेच्या संदर्भात बघायला गेलं तर 3,148 पदे त्यांनी या पर्यवेक्षिका पदाचे मंजूर केलेले आहेत. त्यानंतर मुख्य सेविका म्हणजेच यांची हेड वगैरे, तर त्यांची जवळपास 751 मंजूर केलेले आहेत. त्यानंतर परिचारिकेच्या सुद्धा 126 जागा आहेत. त्यासोबत बाकी समुपदेशकच्या आहेत. हे सर्व पदे त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत. आता जसं मंजूर होतात त्याच्यावर जाहिरात प्रक्रिया वगैरे पुढं राबवण्यात येते. त्याच्यामध्ये काही सुधारणा, त्याच्यामध्ये काही जागा कमी जास्त परत होऊ शकतात. त्यामुळे ते जशा पद्धतीने ते करत जातील. फक्त आपल्याला सांगायचं एवढंच आहे की याचा जो आहे तो आकृतीबद्ध या ठिकाणी मंजूर झालेला आहे आणि याच्या अंतर्गत येत्या कालावधीमध्ये तुमची या ठिकाणी पदभरती होणार आहे. आता गट क संदर्भातचं झालं. आता बरेच जण म्हणतात गट ड संदर्भात काय असेल, तर गट ड संदर्भाची संवर्गाची ही सर्व पदे पाहून घ्या. स्वयंपाकीची 41 आहेत, वरिष्ठ काळजी वाहकची 202 आहेत. हे सर्व यांची पेमेंट वगैरे तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. सो व्यवस्थितरित्या पाहून घ्या. आता बरेच जण म्हणतात हा GR मला पाहिजे, तर हा GR तुम्हाला आपल्या टेलिग्रामला मिळून जाईल. ओके, सो टेलिग्राम वगैरे डाउनलोड करून घ्या आणि जर काही डाऊट असेल तर अवश्य मला कळवा. ओके, आता हे याच्यामध्ये नव्यानं निर्माण केलेली ही काही पदे वगैरे आहेत, तीही तुम्ही पाहू शकता. आणि ॲज इट इज आजपासून जी तुमची तयारी आहे ती लवकरात लवकर सुरू करा. जर तयारी वगैरे सुरू करायची असेल तर आपण ऑलरेडी एक यशस्वी भव नावाची बॅच लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला जवळपास जे काही मराठी व्याकरण, त्यानंतर इंग्लिश ग्रामर, त्यासोबत गणित आणि बुद्धिमत्ता, त्यानंतर सामान्य विज्ञान, या सर्व विषयांची व्हिडिओ लेक्चर्स प्लस PDF, त्यानंतर आलेले PYQ, या सर्व पद्धतीच्या प्रश्नांची तयारी त्या ठिकाणी होऊन जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर जॉईन करा. खाली ॲपची लिंक वगैरे दिलेली आहे. हा अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात हा खूप मोठी PDF आहे, त्यामुळं एक वेळा डाउनलोड करा आणि तुमच्या जिल्ह्यावाईज वगैरे तुम्ही पाहून घ्या नेमकं जागा कशाच्या आहेत, किती कशाच्या आहेत, त्या सर्व त्या ठिकाणी येऊन जाईल. ओके, सो बाकी भेटेन पुढच्या भागामध्ये. हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करून द्या ज्यांनी या विभागासाठी तयारी वगैरे करतात. बाकी धन्यवाद.